मोठे मोठे ट्रक बाजूला काढता येतात, पण हे असे छोट्या गाडीवाल्यांना काढता येत नाही. इथून किती फक्त एक 100 फुटापर्यंतच याला बाजूला केला असता तर हा वाहतुकीस अडथळा झाला नसता. पाठीमागे आपण पाहू शकता कशा प्रकारे वाहतूक जाम होत आहे. हिची क्लच पेट गेलेली आहे, हिला जागेवर खोललेली आहे, फक्त थोडीशी बाजूला केलेली आहे. नमस्कार, आपण आत्ता आहोत खंबाटकी घाटाच्या सुरुवातीला. या ठिकाणी 2 लेनमध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची ST बस लालपरी बंद पडल्यामुळे वाहतूक झाली आहे विस्कळीत. कसं काय आहे ट्रॅफिक पाठीमागेपर्यंत. पुणे राधानगरी बस ब्रेकडाऊन झाल्यामुळे तुला का गोल्ड मेडलच दिलं पाहिजे. बेकार तो DMH09 सगळ्या ट्रॅफिकच्या मायाचा होते ती येड्या भोकाच्या अवलादी. दादा इकडे घाल, तिकडे घाला, जावा की कडे नाही, इकडे दाबून कडे जावा, पलीकडे दाबून. एकच लाईन एकच करा. गाडी माघारी येते, 50 करू नका. एवढी अक्कल असते तर काय त्यांना सांगायची गरज लागते का. ए पलीकडे सोडा. येऊ द्या. काहीची काम पुढे चालत होतं, मग पुढेच नेली नसते गाडी. काय घातले आपल्यालाच अक्कल नाही असं झालं. आता बघ जाऊ तिकडे बाजूला झाली ना, बस झालं. एका ब्रेकडाऊन झालेल्या बसमध्ये इथं डिझेलचा पाईप फुटलेला आहे. आपण पाहू शकता कशा प्रकारे डिझेल देखील गळत गेलेले आहे, परंतु तिला बाजूला केलेली आहे. अशी कोणती गाडी नाही की तिला बाजूला करता येत नाही. उगाच विनाकारण वाहतुकीस अडथळा करू नये. ट्रॅफिक पाहू शकताय पाठीमागेपर्यंत लांबपर्यंत गेलेलं आहे.